फक्त असे थिल्लरपणाला काही आधार नाही, याला परिपक्वता म्हणता येणार नाही. उत्तर द्यावं शब्दामध्ये असेल तुमच्याकडे तर असं बर्नॉल वगैरे दाखवून काही उत्तर होत नाही. त्याच्यामुळं जे संजय राऊत साहेब बोलले, ज्या पद्धतीनं सत्ता संपत्ती याचं मिसयूज आत्ताच्या घडीला देशात चालू आहे, महाराष्ट्रातही चालू आहे. जसं काल कोणते तरी नेते म्हणले की भारतीय जनता पार्टी असो, शिंदे गट असो, यांना निवडणुकाच नको आहे. आपण जो माणूस म्हणेल तो निवडून आला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. विरोधात सुद्धा कोणी उभं नाही राहिलं पाहिजे. खरं तर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं ठीक आहे, निवडणुकीत यश अपयश ही स्वतंत्र बाजू असते, परंतु निवडणुका लढल्या पाहिजे. हारणं जिंकणं स्वतंत्र विषय आहे. मतांची संख्या कमी असेल नाही तर जास्त असेल, म्हणून त्याला अशा पद्धतीनं मग तुम्ही कशासाठी आता नितेश राणे कशासाठी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार स्वतःच्या गाडीत घेऊन गेला. मग नितेश राणे खरं तर यांना एखादा साधा उमेदवार उभा राहतो आणि त्याला वापस घ्यावा अशा पद्धतीने, याचा अर्थ तुमचं कुठंतरी पायाखालची वाळू सरकलेली आहे, तुमच्या मनात भीती आहे, म्हणून तुम्ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करताय. दादा, जिल्हा बँकेमध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र दाखवलं जात आहे. आणि यापूर्वी जिल्हा बँकेत तसं कधी नव्हतं, म्हणजे सर्व पक्ष एकत्र येऊन त्या बँकेच्या हितासाठी असाच प्रयत्न व्हावा. जिल्हा बँक ही काही राजकारणाचा अड्डा नाही, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारी काम करणारी ही बँक आहे. अशाच पद्धतीनं मागच्या जुने सगळे अध्यक्ष असतील, सुरेश पाटील असतील, रामकृष्ण बाबा असतील, जे कोणी अध्यक्ष होते यांनी अशाच पद्धतीनं ही बँक सांभाळलेली आहे. तिथं राजकारण कधीच झालेलं नाही, येणाऱ्या काळात होऊ नये. आणि म्हणून मला असं वाटतं याच्यात महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे आपले राजकीय निवडणुकीत या सगळ्या गोष्टी होत राहील, परंतु जिल्हा बँकेत मला असं वाटतं शेतकऱ्यांचं हित प्राधान्यानं लक्षात घेऊन तिथं राजकारणाचा अड्डा न करता तिथली निवडणूक व्हावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे. नाही झाली तर आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत. बाळ माने यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली, त्यानंतर आता राणे यांनीच त्यांना माघार घेण्यास लावली असं सांगितलं जात होतं. मात्र नारायण राणे यांनी बाळ मानेवरच टीका केली की ते दर 5 वर्षांनी निवडणूक आली की असे निर्णय घेतात, असं त्यांचं. मला माहिती नाही बाकी, परंतु नितेश राणेंच्या गाडीमध्ये बसून ते गेले याच्यातच सगळं काही दडलेलं आहे. जर अशा पद्धतीनं तुम्ही निवडून येता सगळं, आता तर मग कशाला बाळ मानेला गाडीत बसून फॉर्म वापस घ्यायला घेऊन जायचं? कशाला घेऊन जायचं? लढू द्यायचं ना. डोणगावकर यांची देखील ऐनवेळी माघार झाली आणि आता त्यांनी असं सांगितलं की पक्षाने जी माझ्यावर कारवाई केली ती अंबादास दानवे यांनी सांगितलं असावं, कारण मी ऐनवेळी माघार घेतली त्यामुळे त्यांचा इगो हर्ट झाला असावा. नाही, मला तर माहीत पण नव्हतं. मी सामनामध्ये वाचलं. कृष्ण डोणगावकर माझ्या संपर्कात होते. कृष्ण डोणगावकरांना त्यांची इच्छा होती, आम्ही म्हटलं होतं इलेक्शन लढण्यासाठी, त्यांची पण इच्छा होती. म्हणजे काल सकाळपर्यंत होती, अचानक दुपारी 1-1.5 वाजता त्यांची इच्छा काहीतरी म्हणजे कारखान्याला नोटीस आली म्हणून मला असं या भीतीनं त्यांनी विड्रॉ केलेलं आहे, हे सत्य आहे. बाकी कारवाई बिरवाई तर मी पण सामनाचा ऑनलाईन संध्याकाळी बघितली, त्यामुळे मी काही अशा भानगडीत पडत नाही. पक्षप्रमुख आहे असं कोणाचं ऐकून काही करत नाही.